नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार त्यासाठी जे काही राज्य सरकारची समिती असेल, गठीत केलेली समिती असेल, या समितीच्या माध्यमातून बँकेच्या कागदपत्राची आणि शेतकऱ्यांची माहिती जुळवाजुळवीचं काम हे सध्या सुरू झालेले आहे। त्याचबरोबर जे काही कार्यकारी संस्था असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा बँकेची कागदपत्र आणि इतर जी काही माहिती असेल ते जोडण्याचं काम हे कार्य पद्धतीने सुरू करण्यात आलेले आहे आणि जे काही प्रक्रिया असेल ती गलतजेतीने सुरू करण्यात आलेले आहे। आता साधारण जर बँकेची कर्जमाफी करायची झाली आहे तर मग कोणत्या वर्षाची कर्जमाफी केली जाणार, जे काही पुनर्गठन करणारे शेतकरी असतील त्यांचं काय होणार, आणि त्याचबरोबर जे काही बँकेचं कर्ज हे रेग्युलर भरणारे शेतकरी असतील त्या बँकेची कर्जमाफी होणार का, त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, आणि 2025च्या कर्जमाफी संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जाणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर यासाठी एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा। जरी हा व्हिडिओ मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण तर कर्जमाफीची माहिती महत्त्वाची असणार आहे आणि आतापर्यंत आपण काही कामं केली नसतील तर ते कामं देखील आपल्याला करायचे आहेत। हे कामं कोणते असणार आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्यापूर्वी परत एकदा सांगतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले, राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई असेल, पिकाचं जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले, परंतु जे काही बच्चू कडू असतील बच्चू कडू यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक आंदोलन करण्यात आलं होतं। त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून एक तारीख जाहीर करण्यात आली होती आणि 30 जून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सुद्धा सांगण्यात आलं होतं। परंतु जे काही सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे तो कुठेतरी निर्णय बदलताना दिसत आहे आणि अशा पद्धतीने जी काही चर्चा आहे ते लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून, त्या मीडियाच्या माध्यमातून सध्या चर्चा होताना दिसत आहे। 2025ची कर्जमाफी केली जाणार नाही असं सुद्धा सांगण्यात येत आहे। आता जर 2025ची कर्जमाफी केली नाही तर मग शेतकऱ्यांचं जे काही नुकसान असेल, पिकाअभावी जे काही शेती पिकाचं नुकसान झाले असेल, दुष्काळाचे पैसे असतील, त्यातून जे काही शेतकऱ्यांचं कंबर डमवलेलं आहे अशा शेतकऱ्यांचं काय होणार असा एक मोठा प्रश्न आहे। परंतु त्यामध्ये जे काही बच्चू कडू असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्याचबरोबर शेतकरी असतील, शेतकरी संघटना असतील, यांच्या माध्यमातून परत एकदा उठाव केला जात आहे। जर बँकेचं कर्ज माफ करायचं असेल तर 2017चं असेल, 2018चं असेल, मग छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीच्या अंतर्गत जे काही शेतकरी पात्र होते त्या देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या झाल्या नव्हत्या। त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले या कर्जमाफीच्या अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांच्या केवायसी झाल्या होत्या, परंतु त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या झाल्या नाहीत। अशा देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। त्याचबरोबर जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर भरणारे शेतकरी असतील त्यांनी काही पाप केलं का, त्या देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी अशा पद्धतीची बच्चू कडू यांच्या माध्यमातून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि पुढाऱ्यांच्या माध्यमातून सध्या मागणी केली जात आहे। त्या देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करण्यात यावी। आता जे काही नॅशनलाइज बँक असतील, म्हणजेच SBI बँक असेल, कॅनडा बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, बडोदा बँक असेल, युनियन बँक असेल, सेंट्रल बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र बँक असेल, BOI बँक असेल, त्या अशा जे काही नॅशनलाइज बँक असतील अशा सर्व नॅशनलाइज बँकेचं कर्जमाफी करण्यात यावं अशी सुद्धा मागणी केली जात आहे। आणि त्या देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही निर्णय असेल, जो काही माहिती असेल ते RBIच्या नियमाप्रमाणे जे काही बँकेचं कर्ज भरणारे शेतकरी असतील, जे रेग्युलर भरणारे शेतकरी असतील, या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात नाही। कारण तर RBIचे नियम सांगतात जे काही शेतकरी असेल, जर तो शेतकरी नियमित बँकेचं कर्ज भरत असेल आणि त्या बँकेचं जर कर्ज भरण्याची जी याच्याकडे कुवत असेल तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही RBIच्या नियमाप्रमाणे। हे RBIचे नियम कुठेतरी बाजूला ठेवून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी। मग 2025 कर्जमाफी असेल, 2024चं कर्ज असेल, 2023चं कर्ज असेल, 2022चं कर्ज असेल, ही सर्व सरसकट ही कर्जमाफी असणार असावी अशा पद्धतीची मागणी सध्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून केली जात आहे। आता जर बँकेचं कर्ज माफ करायचं असेल तर नॅशनल बँकेचं आणि त्याचबरोबर जे काही मध्यवर्ती सहकारी बँक असतील त्या बँकेचं कर्जमाफ हे केलं जाणार, हे सुद्धा यापूर्वी सुद्धा सांगण्यात आलं होतं। आणि जे काही कार्यकारी समिती असेल, त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून जी काही कर्जमाफीची गठीत केलेली समिती असेल त्यांच्या माध्यमातून बँकेचं पासबुक, तुमचं आधार कार्ड, त्याचबरोबर तुमची फार्मर ID, आता यावर्षीची जी काही फार्मर ID असेल ती नव्यानं सुरू करण्यात आलेली आहे। फार्मर ID सुद्धा महत्त्वाची असणार आहे, कारण तर त्या फार्मर ID माध्यमातून जे काही बँकेचं कर्ज घेतलेलं असेल, किती गटाचं, किती बँकेचं कर्ज आपण त्या किती सातबारावरती घेतलेलं आहे,
किती होल्डिंग त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे, ही माहिती फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पूर्णपणे समजणार आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या जी काही फार्मर आयडी असेल ती काढली नाही, किंवा एखाद्या घरातील व्यक्ती मयत असेल त्याची देखील फार्मर आयडी काढली गेली नाही. असे जे काही शेतकरी असतील त्या उत्तराधिकारी किंवा जे काही सामाजिक क्षेत्रधारक असतील त्यांचे जे काही वारस असतील त्यांच्या नावावरती ही फार्मर आयडी काढण्यात यावी, अशा पद्धतीचं सुद्धा आवाहन हे राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि आपण फार्मर आयडी आतापर्यंत काढली नसेल तर ती काढून घ्या. त्याचबरोबर तुमचं बँकेचं पासबुक देत असताना काळजी घ्या. सामाजिक क्षेत्र जे काही जॉईंट खातं असेल त्या बँकेचं तुमच्याकडे एक समजा 2 किंवा 3 भाऊ असतील, किंवा आई वडील आणि लहान मुलगा असेल 18 वर्षाच्या आतला, तर त्याचं जे काही सामायिक धारक असेल किंवा वारसाधारक असेल असे जे काही बँकेचं खातं जॉईंट असते ते बँकेचं खातं आपण न देता जे काही सेपरेट खातं असेल ते देण्यात यावं, किंवा जर आपलं त्या ठिकाणी जॉईंट खातं असेल तर ते सेपरेट करून घ्यावं. नवीन जे काही लाभार्थी असेल त्याचं परत एकदा बँकेचं खातं हे सेपरेट करून घ्यावं, अशा पद्धतीचं सुद्धा आवाहन आपल्या माध्यमातून केलं जात आहे. कारण तर अनेक शेतकरी यामध्ये वंचित राहतात. मग दोघा भावाची मिळून किंवा एका भावाची मिळून एकत्र शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली जाते आणि एक भाऊ त्यामध्ये वंचित राहतो. अशा पद्धतीने परत एकदा बँकेचं खातं आपण काढून घ्या. फार्मर आयडी आपण काढली नसेल तर ती देखील काढून घ्या. आणि जे काही मध्यवर्ती सहकारी बँक असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा काही माहिती दिली जात आहे, माहिती जोडल्या गेली जात आहे. म्हणजे आपली 7/12 असेल, बँकेचं पासबुक असेल, बँकेचं कर्ज किती घेतलेलं असेल, पुनर्गठन किती केलेलं असेल, अशी सगळी माहिती त्या ठिकाणी नमूद केली जात आहे. आणि ते जो काही डाटा असेल तो बँकेचा डाटा राज्य सरकारकडे पाठवण्याचं काम हे सध्या कार्यपद्धतीने सुरू झालेलं आहे आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. परंतु परत एकदा सांगतो, जे काही सामाजिक क्षेत्रधारक असतील त्या शेतकऱ्यांचं जे काही जॉईंट खातं असेल त्यांनी सेपरेट खातं करून घ्यावं. आणि एखाद्या घरातील व्यक्ती मयत असेल तर त्याचे जे काही मृत्यूचं प्रमाणपत्र असेल, त्याचबरोबर वारसाचं बँकेचं पासबुक, आधार कार्डची झेरॉक्स ही आपण बँकेकडे देण्यात यावी. आणि जे काही मध्यवर्ती बँक असेल त्यांचे जे काही डॉक्युमेंट जमा करण्याचं काम हे सुरू झालेलं आहे ते देखील आपण देण्यात यावं, अशा पद्धतीने एक आवाहन करत आहे. आणि अशाच पद्धतीने जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल ती सरसकट करण्यात यावी, असं सुद्धा आपण चॅनलच्या माध्यमातून एक सरकारला या विनंती करतो किंवा आवाहन करतो. कारण तर शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून, सर्वसामान्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न हे सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच केले जाते. म्हणून असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय शिवराय.